नमस्कार. आज मी आपल्याला घेऊन येत आहे शिरूर शहरातील व्यापारी संकुलन या ठिकाणी. या व्यापारी संकुलनामध्ये जवळपास 40 ते 50 गाळे धारक आहे आणि हे गाळे आणि हे व्यापारी संकुलन 15 ते 18 वर्ष झाले हे कॉम्प्लेक्स उभारण्यात आलेले आहे. परंतु सर्व गाळे धारकांकडून दरवर्षी टॅक्स घेतले जातात. टॅक्स जर जो गाळे धारक भरणार नाही त्यांना दंड आकारून वसूल करून घेतले जातात. परंतु हे जे गाळे धारक आहे ह्या कॉम्प्लेक्स मध्ये जेंट्स, लेडीज व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यवसाय करतात. परंतु या गाळे धारकांना या ठिकाणी सुविधा मिळते का? अजिबात नाही. तर या कॉम्प्लेक्स मध्ये आता मी पाठीमागे माझ्याकडे शौचालय, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेंट्स असतील, लेडीज असतील, यांना मात्र वॉशरूम किंवा टॉयलेट हे मात्र अतिशय भयानक अवस्थेमध्ये आहे, अतिशय दुर्गंधीयुक्त अवस्थेमध्ये आहे आणि कुठलीच लेडीजची मात्र सेफ्टी या बाथरूम मध्ये नाही. अर्धे दार तुटलेले आहे. ही काही नवीन पद्धत किंवा नवीन योजना आहे का? या बाथरूम मध्ये लाईट नाही, पाणी नाही, स्वच्छता नाही आणि दार तर मात्र तुटलेल्या अवस्थेमध्ये. तर या ठिकाणी या व्यापारी संकुलन मधील जे काही टॉयलेट, बाथरूम असेल, या ठिकाणी अनुचित किंवा गंभीर प्रकार घडला तर याला सर्वस्वी जबाबदार शिरूर नगर परिषद स्वच्छता विभाग असतील, त्याचप्रमाणे नगर परिषदेचे जे मुख्य अधिकारी साहेब असतील ते याला जबाबदार असणार आहे. त्याचप्रमाणे जे कोणी ठेकेदार असतील त्यांना असे जर काम व्यवस्थित करायला जमत नसेल तर त्या ठेकेदाराला काळ्या यादीत तुम्ही टाका. या ठिकाणी शिरूर शहरामध्ये लेडीज, महिला यांची सुरक्षा अजिबात नाही, त्यांची सुरक्षा धोक्यामध्ये आहे. या ठिकाणी जर काही प्रकार घडला तर याला सर्वस्वी जबाबदार शिरूर नगर परिषद राहील. हा अतिशय गंभीर आणि भयानक अवस्था आहे. रात्रीच्या वेळेस या टॉयलेटमध्ये सांगता येणार नाही असे प्रकार चालतात. तर आता तुम्ही हे गांभीर्याने घ्या आणि जिल्हाधिकारी साहेब तुम्ही शिरूर नगर परिषद स्वच्छता विभाग आणि मुख्य अधिकारी साहेबांवर तुम्ही लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. धन्यवाद.